नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेतनं असायलाच पाहिजे. मित्रांनो, 6 जून 1674 शिवराज्याभिषेक. प्रथम मराठी आणि स्वराज्यासाठी जे स्वराज्यासाठी स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवरायांनी आणि ते स्वप्न दाखवलं होतं ह्या रयतेला, ते संपन्न त्या दिवशी झालं 6 जून 1674. त्यासाठी आपण मुजरा राज, खरोखरच तो क्षण विलक्षण आहे. काल झालेला आहे तो. आणि 352वा हा जो वर्ष आहे ते संपन्न. रायगडावरती खूप सारं तिथे प्रेमी आपल्याला पाहायला मिळतील. गेले होते आणि भरपूरशा रील्स वगैरे व्हायरल होत आहेत, फिरत आहेत. अतिशय रोमांचकारी सगळ्या काही गोष्टी तुम्हाला अनुभवायलासुद्धा मिळतील आणि तिथे आहे सुद्धा. आपणही रायगडावरती एक आपण जावं आणि तिथून महाराजांचं दर्शन घेऊन यावं अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. आपल्याला आहे का? तर जावे आपण या व्हिडिओकडे. आपला जो व्हिडिओ आहे, आपला जो विषय आहे त्या विषयाकडे चला. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जे घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईप पण करत चला. आता विषय मित्रांनो आहे, काल दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती एक जन आंदोलन आणि ते आंदोलन गेल्या महिन्यामध्ये सुरुवात झाली, ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. आता सुप्रीम कोर्टाच्या जजनी कॉक्रोच काय त्याचं विश्लेषण वगैरे झालं, परत त्यांनी ते सांगितलं सर्व काय, परत संबोधलं. सर्वांनाच वाईट तर सर्वांना वाटणारच. आणि त्याच्यावरून मग एक व्यक्ती जी महाराष्ट्रामधलीच आहे परंतु ती अमेरिकेमध्ये होती आणि तिथून त्यांनी सुरुवात केली. एक चॅनल ओपन केला, कॉक्रोच जनता पार्टी. पाहता त्या चॅनलचे फॉलोअर्स जे आहेत ते फॉलोअर्स वाढत गेले आणि इतके झाले की काय विचारू नका. अख्ख्या भारत देशामध्ये काय जगभरातले सगळे त्या फॉलोअर्स एवढे झाल्यानंतर खरोखर आश्चर्यचकित झाले. कारण ते 22 मिलियन, 1-2 नाही हो, 22 मिलियन म्हणजे झाले किती, 2,20,00,000 एवढे फॉलोअर झाले. 2,20,00,000. कोणत्याही सत्तेत असलेल्या त्या पक्षाचे एवढे फॉलोअर्स एवढे नाही आहेत, तेवढे फॉलोअर झाले आणि सगळेजण हडबडून झाले. काय हे यूथ जे आहे ते आता पुढे येणार आणि जंतर मंतरवरती असं काय होणार, असं सर्व काय चाललं होतं. रील्स काय येत होत्या आणि त्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज काय जात होते, भरपूरशा काय गोष्टी चालू होत्या. सोशल मीडियावरती, चॅनल्सवरती सगळीकडे चर्चा ते चालली होती. हां, ठीक आहे, आपण ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही म्हणाल की आम्हाला कशाला सांगताय, आपल्याशी निगडीत आहेत का? तर हो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याशी निगडीत कोणती गोष्ट असली तर मी ते आगास करण्यासाठी आपल्यासमोर ती मांडतो नक्की, आणि मांडलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी मांडतोय. मला वाटतं की ही गोष्ट मांडणं फार जरुरीचं आहे, कारण येत्या काळामध्ये आपल्यालासुद्धा या सर्व बाबींच्या गोष्टी समजल्या पाहिजेत. कारण आपणसुद्धा त्या आंदोलनामधला एक भाग आहोत. आपल्याला हे आंदोलनं करावी लागतात, हो. आपल्यालाही सरकारपुढं आपल्या मागण्या मागाव्या लागतात, हो. तर हे होतं हे. आता ह्याच्याकडे जाऊया आपण आणि मग तुम्हाला सांगतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोडक्यातच सगळ्या गोष्टी मांडतो मी, काही खूप मोठ्या नाही मांडत आहे, थोडक्यात मांडतो. मुद्दा आहे की हे एवढं मोठं सर्व काय झालं आणि हडबडून गेले हो सगळे. खरोखरच 22 मिलियन म्हटल्यानंतर चक्रावूनच गेले सगळे. आणि मग एवढे फॉलोअर्स, एवढे सगळं काय गोष्टी घडल्या आणि मग त्यांनी त्या नीटमध्ये बाबा झालं, नीटचा पेपर फुटला, परत तुमचा CGSEमध्ये गडबड झाली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये जो तरुण वर्ग होता तो फारच म्हणजे दुःखी झाला. एकतर कॉक्रोच म्हटल्यानंतर दुःखी झाला. त्या नीट परीक्षेमध्ये असं झाला. आईबापाने कशा पद्धतीने आपल्या मुलांना शिकवलेलं असतं, काय त्या परीक्षेसाठी तयारीसाठी सगळ्या काय आर्थिक ज्या बाबी आहेत ते बसवलेले असतात. त्यांचे जे वडील आहेत, प्रत्येक पालकाचे दिवस रात्र मेहनत करतात आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याकरता. एक वेळचं चहा पाणी करत नाहीत, एक वेळचं रिक्षाला पैसे जात नाहीत, चालत जातात, परंतु ते पैसे वाचवून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते कुठे तर वाया जातं. असं सगळ्या काही गोष्टी घडतायत. राग तर सर्वांनाच येणार. सिस्टीमला दोष द्यावं की सरकारला दोष द्यावं, काय नक्की करावं?
प्रत्येकाच्या मनामधला हा प्रश्न आणि ती कॉक्रोच जनता पार्टी त्यांनी तो उचलला, तो घेतला. आता वाटलं की नवीन युथ या पुढे इथे पाहायला मिळेल, एक नवीन क्रांती काय तर पाहायला मिळेल त्या ठिकाणी. हां, आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, संविधानानंच आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्याबद्दल काही तिळमात्र शंका नाही. परंतु यांचे थोडंसं काय वेगळंच चित्र पाहायला मिळालं. जे त्या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये जे मेंबर्स ॲडिशनल झाले, ते मेंबर्सच्या ज्या काही गोष्टी बाहेर आल्या. आता मी काय सगळं सांगणं बरोबर नाही आहे. थोड्याच्या गोष्टी कोणत्या पक्षाशी जोडलं गेलं, भारत विरोधी ज्या काही गोष्टी ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्याशी जोडलं जाणं, त्यांचं समर्थन करणं या गोष्टी. आणि मग जो मूळ मुद्दा होता काल त्या ठिकाणी जो घडला, त्याच्यातून आपल्याला बोध घेण्यासारखा आहे. का बोध घेण्यासारखा आहे? कारण त्या ठिकाणी घडलं काल काय वेगळंच. 22 मिलियन असलेला हा कॉक्रोच जनता पार्टी, असा कॉक्रोच जनता पार्टी नावच दिलं त्याला. त्यामुळे ते 22 मिलियन फॉलोअर झाले. ते कोणते फॉलोअर्स काय सोडून द्या सर्व काय. परंतु काल त्या ठिकाणी घडलं, मीडिया, मुंबईमधले जे मीडिया यूट्यूबर्स जे आहेत ते दिल्लीमध्ये गेले. बरं, काय ठिकाणी दुपट्टा घालायला पाहिजे ते तर मफलर घालून काल तुम्हाला दिल्लीमध्ये पाहायला मिळालं असते. यूट्यूबर्स ते तिथेपर्यंत गेले होते. इथून मुंबईमधून, देशामधून इतर मीडिया सगळे काय तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. मीडियावालेच अर्धे होते, अर्धे पाहायला आलेले इकडे तिकडे, राहिलेले ते थोडेफार. आणि त्यांचं काहीतरी वेगळं चाललं आहे, आझादी. अरे भारत देशामध्ये आपण आझादी आहोत म्हणून तर तुम्ही हे सगळं काय करू शकता. मग कसली आझादी मागतायत? जे नीट पेपरमधलं जे घडलेले घटना आहेत ते राहिलं बाजूलाच. ज्या युवकांसाठी जो प्रश्न घेऊन लढण्याकरता कुठेतरी आला होता, तो युवकच कुठे दिसला नाही. तो ना युवक दिसला, ना त्यांच्या ते आयडिओलॉजी सगळ्या काही दिसलं ते सर्व काही वेगळंच, जे देशाच्या विरोधात आहे. हां, तुम्ही एखाद्या संघटनेविषयी किंवा एखाद्या पक्षाच्या विरोधात असणं, दुसरा पक्ष एकमेकाच्या विरोधात असतो, स्वाभाविक आहे. राजकारण खेळतच असतात, कारण त्यांना दुसरं काय काम आहे? काय गोट्या खेळाव्यात का त्यांनी? नाही, राजकारणच करणार हो. आपल्याला समजलं पाहिजे, आपण जो प्रश्न घेऊन जे तरुण वर्ग आपल्या पाठीशी उभा राहिला होता, ते प्रश्न कुठं राहिले? किती तिथे लोक आली? बरं, जी लोक आली होती त्यातले मी म्हणतो 100 जणांनी जर आपला ठाम जो काही मुद्दा आहे तो मुद्दा धरून जर मांडला असता, तर तो एक वेगळा संदेश गेला असता. संदेश काय गेला? देशाच्या विरोधात असणाऱ्या लोकांना समर्थन. आणि मग कुठून तर मागणी येते, नाही ते जे कोण आहेत बरं ते हेही माहिती नाही, मग नाही ते आपले घ्यायला पाहिजेत परीक्षा, आणि मग ते नीट असं झालं पाहिजे. नीट काय झालं पाहिजे? जे झालं पाहिजे काय आणि काय नाही हे कोणी सांगतच नाही आहे. म्हणजे तिथे येणारे आहेत ते, त्यांना शिक्षण मंत्री कोण आहेत माहीत नाही. आप मतलब यहाँ किस उद्देश्य से आए? मैं कॉक्रोच जनता पार्टी के उसमें आया, जो आज सभा हो रही है ये गलत तरीके से हो रहा है. जो प्रधान का इस्तीफा लेना चाहिए, वो लेना चाहिए इस्तीफा. किसका? ये क्या नाम है, प्रधान है, क्या नाम है, जो पेपर लीक करवाया था, उनका इस्तीफा होना चाहिए. किसने पेपर लीक कराया? नाम याद नहीं आ रहा. नाम ध्यान रहा मुझे तक, नाम प्रधान. मैं इसीलिए आया हूँ क्योंकि यहाँ पर अच्छा देश का विकास होना चाहिए, जो विकास नहीं हो रहा. बस देश में विकास नहीं हो पा रहा. काम धंधे हमारे पास है नहीं. अच्छा, मेरे को पूरा 3 महीने हो गए बैठे काम धंधा बिल्कुल नहीं है मेरे पास. अब मैं जैसे मतलब भाई कोई पार्टी अच्छी आए ताकि हमारा भी काम मिले, हमें धंधा मिले और हम भी, हमारा परिवार खुशहाल रहे. मग कुठून तर म्हणतात हां ते शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. काही प्रेमप्रकाश, ओमप्रकाश, कोणाला काही आपलं चालू होतं. काय चाललं आहे हे? हा गोंधळ पाहायला मिळाला की नाही? मेन मुद्दा जो आहे तो भरकटला ना, बरोबर का नाही? आता आपल्या मुद्द्यावरती येऊया. हा फक्त रील्स बोटाने खूप सोपं असतं मित्रांनो. अंगठ्यानं असं करणं सोपं असतं, बसल्या कमेंट्स करणं 2 बोटांनी सोपं असतं. रस्त्यावरती 2 पायाने उतरून चालायचं फार कठीण आहे. तीच गोष्ट घेऊन तुम्ही उतरायला किती कठीण आहे हे कालच्या गोष्टीतून दिसून आलं.
आम्हाला कठीण काही नको, आम्हाला सर्व बसल्या बसल्या सगळ्या काही गोष्टी पाहिजेत. ही जी धारणा आहे ना, ही धारणा इथं चुकली मित्रांनो. तिथे उतरायला पाहिजे होतं. बरं, जे उतरले तेच घामाघूम झाले. आम्ही काय पाहिलं की 3:30 वाजताच ते संपवलं सर्व काही. कारण जे बसले होते, जे एवढ्या उन्हामध्ये तग धरू नाही शकले, त्यांना गाडीमध्ये AC मध्ये न्यावं लागलं, कुणाला कुठं पंखा हलवावा लागला, अशी परिस्थिती पाहायला मिळाली. मग विचार करा की आत्ता आपण एवढ्यातच अशा सगळ्या काही गोष्टी आहेत, मग पुढे काय? मग विचार करावा लागतो तरुण वर्गाला की आम्ही कुणाच्या पाठीशी जातो आणि कशा पद्धतीने, आम्हाला काय मागणी करायची. आपण CBSE बघा, भारत देशामध्ये सरकारने जवळजवळ 7 वर्षापूर्वी चालू होतं की CBSE बोर्डाचं सर्व काय, म्हणजे भारतामध्ये एकच CBSE बोर्ड सगळीकडे झालं पाहिजे, तोच अभ्यासक्रम संपूर्णत असला पाहिजे. भारत देशामध्ये त्यानं कुठेही शिकावं, तोच अभ्यासक्रम सगळीकडे असायला पाहिजे. आणि ते आत्ता अंमलबजावणी होते बरं का, त्याची आत्ता अंमलबजावणी होत्या. आणि त्याच्यामध्येच गडबड झाली हो, त्याच्यामध्ये देखील गडबड पाहायला मिळाली. तुम्ही म्हणाले रुमाल काय घेऊन बसला, बाबा घाम येतो, काय करायचं एवढ्या ह्याच्यामध्ये. तर आत्ताच त्याच्यामध्ये सुद्धा गडबड झाली. परंतु त्याच्यामधला एक मुलगा होता, फार हुशार मुलगा होता. हे सगळे चौकशी वगैरे चालू केली, चौकशी चालू आहे, सर्व काय चालू आहे, सगळ्या काय गोष्टी. पण पट्ट्यानं 2-3 दिवसातच सगळा व्यवस्थित मुद्देसूद सगळ्या काय गोष्टी शोधून काढल्या. तर शोधून काढल्यानंतर त्यानं दावा केला. आता तो खरा का खोटा, खरोखरच सरकारने त्याला बोलवलं. सरकारने त्याला बोलवलं त्या मीटिंग्समध्ये, तू प्रेझेंटेशन दे, आणि त्यानं प्रेझेंटेशन करून दाखवलं. हा मुलगा खरोखरच जबरदस्त आहे की नाही. 2 वेगवेगळ्या गोष्टी, या गोष्टी पाहिजेत की बाबा खरोखरच तुमची गोष्ट कुठं चुकली आहे का, तर या ठिकाणी हे अशी गोष्ट चुकली. तुम्ही जे टेंडर काढता, टेंडर कोणाला देतात, कशा पद्धतीने देतात, आणि मग ते काय काम करतात. एखादी ब्रँडेड कंपनी आहे, टेंडर खूप चांगलं आहे, जसं आमचं पालवचं टेलर म्हणजे कपडे चांगलं, पालवचा टेलर आहे, तो कटिंग करून देतो. पण शिवणारा वेगळाच आहे. काल चालायला नौका पोरगा तो शिवायला बसला आहे, त्यानं हात वेगळा आणि पाय वेगळा, वर खालीच केलं सगळं काय. अरे काय यार, नाव कोणाचं खराब होतं आहे, पालवचं. मुद्दा पटला का तुम्हाला, सांगा मला. मुद्दा हा पटला पाहिजे, कारण ते पटण्यासारखंच या गोष्टी आहेत. तर ही गोष्ट त्यांनी निदर्शनास आणून दिली. हे यूथ आहेत. महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे, कोणतं आंदोलन आहे, मराठा आंदोलन. मनोज जरांगे पाटील साहेब जे आंदोलन करतात. आता तुम्ही म्हणाल की काय साहेब, त्यांचं मध्येच येतोय, मध्येच आंदोलन काय करतायत आणि परत काय मागं थांबतायत, मग काय. अरे महाराजांनी एकाच वेळी सगळे किल्ले जिंकले का रे? नाही ना, हळूहळू जिंकले ना. आपल्या पदरात काय पाडून घ्यायचं, बघा तुम्ही बारकाईने विचार करा. राजकीय विचार सोडून द्या, त्यांच्याबरोबर कोण आहे, ते कुणाच्या विरोधात बोलतायत आणि त्यांचं कोणा समर्थन आहे किंवा वेगळं काय, सगळं सोडून द्या. बारकाईने विचार करा. ज्या वेळेस त्यांनी आंदोलन केलं, ज्या वेळेस आंदोलन केलं, आंदोलन करण्याची वेळ आणि त्यांची थांबण्याची वेळ परफेक्टली त्यांनी ते टायमिंग जमलं त्यांना. आणि त्यांनी काही ना काहीतरी पदरात पाडून घेतलंच. प्रत्येक वेळी आंदोलन करतात आणि काही नाही, थोडं पदरात पाडून घेतात. आज किती नोंदी भेटल्या, ज्या ठिकाणी नोंदी भेटायला पाहिजे होत्या, बरोबर आहे की नाही, ते गॅजेट शोधावं लागलं. ते सरकारला सगळं काय कामाला लावलं, सरकार कामाला लागलं. सरकारने मराठी मुलांना, तरुणांनासुद्धा जे हॉस्टेल्स आहेत ते चांगल्या पद्धतीने हॉस्टेल्स, कमी पैशामध्ये नवीन काय करता येईल, आपलं बऱ्याचशाच गोष्टी, म्हणजे जे कर्ज वाटपामध्ये आहेत, जे तरुणांना रोजगार निर्मितीसाठी बिनव्याजी अण्णासाहेब पाटील महामंडळात त्याच्या अंतर्गत आहे, सगळ्या काही गोष्टी चालू केल्या बरं का. सरकार जागं झालं का नाही, पदरात पाडून घेतलं ना. प्रत्येक वेळी ते काही ना काही तर पदरात पाडून घेतात. हे आंदोलन अशा पद्धतीने आणि शांत पद्धतीने आंदोलन. एवढा काही मुंबईमध्ये आले होते, अक्षरशः सगळेजण हादरून गेले होते की बाबा हे कंट्रोल कसं होणार, कारण क्राऊड कंट्रोल फार जरुरीचं आहे. तुमच्यात कोणी ते भडकवणारे आणि कोणी वेगळ्या विचाराचे आणि कोणी वेगळ्या विचाराचे त्याच्यामध्ये येतात आणि मग गोंधळ होतो आणि ते आंदोलन संपूर्णतः विरघळलं जातं. मग नाईलाजानं शासनाला पाऊल घ्यावं लागतं. सगळ्या काय गोष्टी होतात याच्यामध्ये, त्या झाल्या का, त्या नाही झाल्या. मनोज जरांगे पाटील साहेबांनी व्यवस्थित ते हँडल केलं. व्यवस्थितरित्या ज्या गोष्टी ज्या वेळेस पदरात पाडून घ्यायच्या त्यावेळेस त्या पदरात पाडून घेतल्या, त्या गोष्टी झाल्या. नोंदी नवीन निघाल्या, नवीन गोष्टी झाली. आत्ताच पुन्हा एक वेळ जे सिंधी समिती आहे त्याचंसुद्धा
टर्नआउट संपत होतं बाबा. ते शोधपथक सगळं चालू केलं होतं त्याने आणि शोधलं. खूप काही नोंदी त्यांनी जुन्या सगळ्या काही काढाव्या लागल्या. खूप कठीण असतं. आपण फक्त म्हणतो तोंडाचे बोल, त्यांना काय होतं काम करायला. अरे पण जा आणि त्या जुन्या नोंदी शोधा, शोध काढा. बरोबर आहे की नाही. छत्रपती शिवरायांना ज्यावेळेस राज्याभिषेक चालू होता का नाही, राज्याभिषेक करायचा होता, कोणी मान्यच करत नव्हतं. शिवाजी महाराज क्षत्रिय कोणी मान्यच करत नव्हतं. मग कुणाला बोलवावं लागलं? छत्रपती संभाजी महाराज, आता युवराज संभाजी महाराज होते. संभाजी महाराजांनी गागाभटना बोलवलं. आता गागाभट जर म्हटलं तर त्यांचं पूर्वज जे सगळे आहेत ते पैठणमधले, शिकण्यासाठी काशी वाराणसी. जसं आपलं सुप्रीम कोर्टाचं कसं आहे, ट्रायल तुम्हाला करायचं तिकडे जाय दिल्लीला, इथं बसून थोडी करतोय, तसं ते तिकडे. मग त्यांचं कुटुंब सगळं तिथे गेलं होतं वाराणसीमध्ये. आणि तिथं ते विश्वविख्यात जे पंडित आहेत ते पंडित, आणि त्यांनी सगळं काही पूर्वज ते कुळानुवंश सगळं शोधून काढलं. म्हणून कुलावंश असं म्हणतात का नाही, हां ते सगळं शोधून काढून मग विधिविध जो विधी आहे जो शिवराज्याभिषेकचा, तो विधी पार पाडल्या सगळ्या काही गोष्टी. मित्रांनो, ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला काय शिकवून जातात हे आपल्याला शिकणं जरुरीचं आहे. आपण आंदोलनं करतो, उपोषणं करतो, खूप काही उपोषणं आंदोलनं चालू असतात, पण हे कोणी वाचतं का? महाराष्ट्र सिक्युरिटी ॲक्ट 1981चा पुस्तक आहे. एकत्रीकरण करा, एकत्रीकरण करा. अरे पण काय करा, कसे करा, काय त्याला मुद्दे आहेत तुमच्याकडे? नाही, पण करा खरं, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, असं होत नाही. त्याला मांडणी करावी लागते, त्याला तशा सगळ्या गोष्टीतून मांडणी करून पुढे जावं लागतं. बरोबर आहे की नाही. आम्ही म्हणतो साहेब ते PF ऑफिसला जमा झाला पाहिजे. अरे बाबा, GST भरत नाही आहे म्हणून शासनाने सुरक्षारक्षक मंडळावरती केस दाखल केली. शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये ती चालू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष हे ज्यावेळेस केसचा तारीख असेल त्यावेळेस त्यांना दिल्लीला जावं लागतं तिथं, आणि ते केस चालू आहे. कारणच मित्रांनो, जे हे बनवलं आहे की नाही 1981 साली, एक खिडकी कारभार म्हणतात त्याला. इथं कोणतंही टॅक्स वगैरे काही घेतलं जात नाही. एक खिडकी कारभार म्हणजे आस्थापनेला काही त्रास नाही, शासनालाही काही त्रास नाही, आणि जो कामगार काम करतोय त्यालाही त्रास नाही. अशा पद्धतीनं बनवलेली ही मांडणी 1981 साल. आता 2023 आहे. तुम्हाला हायकोर्टाच्या आसपास जे आहेत स्टॉल्स तिथे गेला तर तुम्हाला ते पुस्तक मिळतील, नक्की मिळतील. तिथून मागवा. ऑनलाईनसुद्धा मिळतात का ते पण पहा, मिळतील तुम्हाला. त्या ठिकाणावरून तुम्ही त्याचा अभ्यास करावा, वाचावं, समजून घ्यावं हे काय आहे, कशा पद्धतीने आंदोलन करावं लागतात. ते GSTचं चालू आहे ना, आपली केस चालू आहे ना, ते कारण आपण कोणता टॅक्स आकारतच नाही आहे. मग तिथे भरताना टॅक्स हा घेतला जातो, कारण प्रायव्हेट कंपनीकडून येतं ना, प्रायव्हेट आस्थापनेकडून तुम्ही घेताय, मग तिथे का आकारत नाही असा प्रश्न आहे. आणि ते पहिल्यापासूनच कोणताही टॅक्स नाही, कारण एक खिडकी कारभार साधा सिंपल, कोणताच टॅक्स पहिल्यापासून आकारत नाही, तर GST कसं आकारणार? त्यामुळे GST आकार नाही, TDS नाही, काहीच नाही. मग आहे का नाही एक वेगळं विशिष्ट सगळ्या काही गोष्टी, हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून काय मार्ग काढता येईल हा मुद्दा असतो मित्रांनो. हे समजलं पाहिजे आणि समजून सुद्धा आलं पाहिजे. ते पटलं पाहिजे समोरच्याला, मुद्दे व्यवस्थित असलं पाहिजेत, तरच गोष्टी होतात. आणि म्हणून आपल्याला आंदोलन करताना हे फक्त मोबाईलमध्ये रील्स वगैरे असं करून चालत नाही, 4 कमेंट्स करून चालत नाही. सगळ्या काही गोष्टी उतरावं लागतं रस्त्यामध्ये, रस्त्यावरती उतरावं लागतं, तर ते आंदोलन खरं घडतं. आपल्यालाही त्या काळामध्ये जर शासनाने अशाच काही गोष्टी घडवल्या, आपल्या विरोधात जर काही गोष्टी केल्या, तर आपल्यालाही उतरावं लागेल. मग त्या ठिकाणी कसं आहे, असं फक्त रील्स आणि फॉलोअर्स ह्या सगळ्या काही गोष्टी करून नाही, रस्त्यावरती उतरणं जरुरीचं आहे. आपल्या हक्कासाठी उतरायचं असेल तर रस्त्यावरच उतरावं लागणार, प्रत्येकाला उतरावं लागणार. आपलं जर काही रोजीरोटी वाचवायची असेल, आज आपल्या मित्राची गेली, उद्या माझी जाईल, उद्या त्याची जाईल, आणखीन कोणाची जाईल, जाणारही नक्की. मग ते वाचवण्यासाठी कोणाला उतरावं लागेल? त्याला उतरावं लागेल, मला उतरावं लागेल, ह्याला उतरावं लागेल, त्याला उतरावं लागेल, सगळ्यांना रस्त्यावरती उतरावं लागेल. ती तयारी आपण करावी आणि त्या मानसिकतेमध्ये आम्ही असलं पाहिजे. ही मानसिकता समजून घेण्यासाठी हा सगळं काय खटाटे जो व्हिडिओ तुमच्या समोर ठेवला, ह्या सगळ्या काय गोष्टी माझा काही कोणत्या गोष्टीशी निगडीत नाही आहे, परंतु सातत्यपूर्ण आणि सत्य आपल्या समोर आणणं आणि आपल्याला आघास करणं, याच्यातून काय शिकायला मिळते
याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, आपण याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे, ही अपेक्षा आहे. साधक बाधक अपेक्षा आपल्यासमोर ठेवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की साहेब ते मला ते नोटबंदीचं काहीतरी सांगणार होता, पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच ऐका मित्रांनो. तुर्तास थांबूया आपण, तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.